नमस्कार. मी भवर, श्रावण भवर. म्हणताय काय सादर करतो. चल मित्रा, उन्नत उज्ज्वल उत्साही आयुष्याची गोळी उंच उंच उभारू, सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. माणसाकडून जीवन जगताना काही चुका होतात आणि जो काम करतो त्याकडून चुका होणं साहजिक आहे. ते जिवंतपणाचं लक्षण. परंतु एखादी चूक वारंवार होत असेल तर ते अपेक्षित नाही. चूक होणं, चुकातून शिकत जाणं हे माणसाचं माणूस असल्याचं लक्षण आहे. पण ज्याच्याकडून चुका होतात त्यापेक्षा जो चुकांना माफ करतो तो फार मोठा माणूस असतो, मोठ्या मनाचा माणूस असतो. आणि असे मोठ्या मनाचे माणसं आपल्या जगण्याचं सौंदर्य वाढवत असतात. गोष्ट गौतम बुद्धांची आहे. गौतम बुद्धांच्या जीवनाच्या शेवटी शेवटी त्यांना कळलं होतं की ते आपला जीवन हे शेवटाकडे आलेलं आहे. पण त्यांनी बुद्धाची करुणा कधी सोडली नाही. कुशीनगर आणि गोरखपूर या प्रवासादरम्यान विहार करत असताना त्यांना त्यांचं अनिष्ट पाहणाऱ्या एका व्यक्तीनं अळंबिक वाटली, विषारी अळंबिक वाटली. आणि त्यांना माहीत होतं की त्या अळंबीमध्ये विष आहे. तरी देणाऱ्याचा भाव हा लक्षात घेऊन तथागतांनी तो प्रसाद ग्रहण केला. आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर ते आपल्या प्रवासाला पुढे निघाले. सोबत आनंद होता. गौतम बुद्ध आनंदाला म्हणाले की आनंद, माझ्या जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक, ज्या व्यक्तीनं, ज्या आईनं मला जन्म दिल्यानंतर पहिला अन्नाचा कण खाऊ घातला ती व्यक्ती, आणि माझ्या निर्वाणाच्या वेळी जो व्यक्ती मला, ज्या अन्नानं मी माझं जीवनपट निर्माण होत आहे ती व्यक्ती. त्यांना माहीत झालं होतं की या अळंबीत विष आहे आणि हे विष घेऊन मी मरणार आहे. माझा देह या पृथ्वीतून जाणार आहे. पण तरीही तथागतांनी आनंदला सांगितलं की माझ्यानंतर ज्या कोणी व्यक्तीनं हे अन्न मला दिलं त्याचा दोष करू नका, त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नका. त्यानं त्याचा कर्म केलं आहे, मला माझा धर्म करणं महत्त्वाचं आहे. बुद्धाची करुणा होती. ज्यांनी मारायचा प्रयोग केला त्यांच्यावरही बुद्धांनी आपली करुणा चांगलीच ठेवली. चांगल्या व्यक्तीबद्दल कोणीही चांगलं असतं, परंतु वाईट, क्रूर, पाशवी मन असलेल्या व्यक्तीबद्दलही चांगली भावना ठेवणं हे बोधिसत्व असल्याचं लक्षण आहे. मित्रांनो, बुद्ध कालही होते, आजही आहे आणि या पृथ्वीच्या अंतापर्यंत राहते. कारण बोधिसत्व विचार हे कधीच कालातीत होत नसतात. गोष्ट फार छोटी आहे, त्यातला बोध फार मोठा आहे. जर आपल्या आसपास, नात्यागोत्यात, मित्रपरिवारामध्ये कोणाकडून काही चूक झाली असेल, जाणून बुजून अजाणतेपणे त्या व्यक्तीबद्दल आकस ठेवू नका. कारण क्षणभंगूर जीवन आहे. केव्हा काय कसं होईल ते सांगता येत नाही. आणि ह्या जीवनाच्या या पटावरती आपली एक्झिट कधी होईल ते सांगता येत नाही. कोणाची कधी होईल सांगता येत नाही.
जर आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं गेलं तर आपण त्याला क्षमा मागावी आणि आपलं मन दुसऱ्याकडून कोणाकडून दुखलं असेल तर मोठ्यापणानं आपण त्याला क्षमा करावी. कारण करुणा, प्रेम, आपुलकी, आस्था याशिवाय जगणं सुंदर होऊ शकत नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन मंताक्या पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझ्या श्रावण सर @मंताक्या 007 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.